सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानं अध्यक्षपदी दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दीपक वैद्य यांची अध्यक्षपदी तर इंद्रजित पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। ही निवड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली। जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 38 सदस्य भाजपचे निवडून आल्यानं जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे। जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे। अध्यक्षपदी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील सदस्य दीपक वैद्य यांना संधी देण्यात आली असून उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून निवडून आलेले इंद्रजित पवार यांची निवड झाली आहे। अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य आणि उपाध्यक्षपदासाठी इंद्रजित पवार यांचे एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। भाजपनं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला अध्यक्षपदाची संधी दिल्यानं विशेष मानलं जात आहे। दीपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे समर्थक असून इंद्रजित पवार हे भाजपचे प्रदेश सदस्य शहाजी पवार यांचे बंधू आहेत। निवडीनंतर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी शुभेच्छा दिल्या। दरम्यान निवडीनंतर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अनुक्रमे दीपक वैद्य आणि इंद्रजित पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक तसंच प्रभावीपणे करून राज्यात नाव उज्ज्वल करण्याचा संकल्प व्यक्त केला। दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गटानं उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत, त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध झाली। आभार मानतो आणि आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेबांना आणि रवींद्र चव्हाण साहेबांना आणि सर्व उपस्थित, प्रथम मला एक आनंद वाटतो, मी एक सर्वसामान्य शेतकरी, आज तुमच्यामुळे मी सर्वसामान्य शेतकरी आज भारतीय जनता पार्टीमध्ये असे काही सर्वसामान्यांना संधी भेटू शकते। ही संधी सर्वसामान्य शेतकरी मिळाली, त्याबद्दल मी आभारी मानतो। मला जिल्हाध्यक्ष पद भारतीय जनता पार्टी दिल्याबद्दल सदस्यांचे आभार मानतो। मला 29 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय। मी जिल्ह्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो, जिल्हा सरचिटणीस होतो, आता सध्या झालेला जिल्हा कोषाध्यक्ष आहे। पार्टीने जे विश्वास दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि सर्व मतदारांचे जयभाऊचे प्रत्येक आभार मानतो।